परिषदेतील एका चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्याला शासकीय कंत्राटदाराने कथितरित्या मारहाण केल्याचा प्रकार घडला असून या घटनेच्या निषेधार्थ कर्मचाऱ्यांनी आज आक्रमक पवित्रा घेतलाय। कर्मचारी संघटनेच्या वतीने काम बंद आंदोलन पुकारण्यात आल्याने नगर परिषदेचा कारभार काही काळ ठप्प झाला होता। पाहुयात या संदर्भातील एक सविस्तर रिपोर्ट। अकोल्याच्या मूर्तिजापूर नगर परिषद कार्यालयात आज सकाळी तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं। निमित्त होतं एका चतुर्थी श्रेणी कर्मचाऱ्याला झालेली मारहाण। एका शासकीय कंत्राटदाराने या कर्मचाऱ्याला मारहाण केल्याचा आरोप झाल्यानंतर सर्व कर्मचारी एकत्र आले आणि त्यांनी काम बंद करून आपला निषेध नोंदवला। जोपर्यंत संबंधित कंत्राटदारावर कठोर कारवाई होत नाही तोपर्यंत मागे हटणार नाही अशी भूमिका कर्मचाऱ्यांनी घेतली आहे। मला सांगा आपल्यावर काल भ्याड हल्ला झाला असं माहित पडलेलं आहे। काय नेमकं कोणी मारलं आणि काय कशासाठी मारलं, काय कारण झालं? ते कारण म्हणजे ते प्रकरण समजा ते आमचे मॅडम जे आहे ते जे मी खाली काम माझी ड्युटी करत होतो। माझ्या ड्युटी म्हणजे पदाधिकारी पुरचुले सर यांनी मला काम सांगितलं। ते काम त्यांचं आटपून जरा लेट झालं वरी जायला, म्हणजे कामच करत होतो मी ऑफिसचं पूर्ण। तर मग आमची जे मॅडम म्हणजे लेट काऊन झाली असं तसं बोलली मॅडम। नंतर त्यांनी मग त्यानं एकदम म्हणजे जा घेरे म्हणे असं गेली बोलला, मी ओळखत नाही। मग मी तर काही बोललो नाही, तरी मग त्याने 2-3 चापटा मारल्या आणि लात मारली बाहेर। मी निघून गेलो, मग काहीच बोललो नाही। या घटनेची माहिती मिळताच नगर परिषद कर्मचारी संघटना आक्रमक झाली। संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी थेट कामावर बहिष्कार टाकला आणि कार्यालय परिसरात निदर्शनं सुरू केली। यावेळी कंत्राटदारावर तात्काळ गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली। आज ज्या प्रकारे काम बंद आंदोलन चालू आहे, काय पार्श्वभूमी याची, काय कारण? काल जी इथं दुर्दैवी एक घटना घडलेली आहे। दुर्दैवी म्हटलं म्हणजे आपले गुलाबदेवी इथं आले होते एका कामाकरिता। त्यांची जी कंप्लेंट होती त्याकरता ते शिवसाहेबांसोबत बोलले होते। शिवसाहेबांनी त्यांना हे पण सांगितलं होतं की मी आल्यावर तो प्रॉब्लेम सॉल्व करतो। पण त्याआधीच मूर्त्यापूरचे ठेकेदार गुलाबचंद दुबे हे इथं येऊन त्यांना जी माहिती पाहिजे होती ते माहिती आपले कानोशे मॅडम यांनी ही माहिती दिली। त्यानंतर आमचा एक इथं महादेव कावळे म्हणून एक सफाई कामगार कर्मचारी तर तो तिथं आलेला होता आणि त्याला ते झेरॉक्ससाठी पाठवण्यात आलेलं होतं। तर ते थोडंसं काम चालू होतं त्याचं खाली, त्याच्यामुळे तो म्हणत होता जसा की बा माझ्या मागे कामं खूप आहे, ते लेट झालं। त्यामुळे द्वारकाभाईनं त्याला आपला गुलाबचंद दुबेनं एक चापट मारलेली, ते CCTV फुटेजमध्ये पूर्ण कव्हर झालेलं आहे। ते घटना परत अशी इथं घडू नये आणि आमच्या सफाई कर्मचारी असो की आमचे कर्मचारी, अशा कोणीही कर्मचाऱ्यावर असा अन्याय पुन्हा झाला नाही पाहिजे। त्याकरिता आज आम्ही इथं निषेध पुढची पार्श्वभूमी आता आम्ही सगळे इथं जमा झाल्यावर साहेब वगैरे येतील, ते आम्ही पुढची पार्श्वभूमी जे आम्ही घालणार आहे त्याबद्दल तुम्हाला परत ते माहिती देणार आहोत। कर्मचाऱ्याला मारहाण झाली म्हणजे शासकीय कामात अडथळा निर्माण केला अशा बिलकुल। आता शिवसाहेब आल्यावर आम्ही सगळं बोलणार आहोत। कालपर्यंत तक्रार दाखल नाही करणार। प्रकारचा ठेकेदार आहे म्हणून काही त्याला नाही घालण्याचा प्रयत्न केला जाईल नाही, तसं नाही। असं ऐकलं जातं भारतीय जनता पार्टीचा कनेक्टेड तो ठेकेदार असल्यामुळे हा। त्याला कुठेतरी बगल देण्याचं काम केलं जात आहे का? नाही, आता त्याबद्दल तर नाही बोलणार मी। पण ते आता ठेकेदार असो किंवा मूर्त्यापूर शहरातला कोणताही नागरिक असो, त्यांना जे काही माहिती पाहिजे, जे काही लागत असणार ते माहिती द्यायला आम्ही सक्षम आहोत। शिवसाहेब आहेत, पण बा असे पुन्हा अशी घटना घडली नाही पाहिजे, त्याकरिता आम्ही आज निषेध नोंदवला। या आंदोलनामुळे नगर परिषदेच्या दैनंदिन कामकाजावर मोठा परिणाम झाला। अनेक नागरिक आपली कामं घेऊन आले होते, मात्र कर्मचाऱ्यांच्या संपामुळे त्यांना ताटकळत राहावं लागलं। प्रशासकीय पातळीवर या घटनेची दखल घेण्यात आली असून पुढील कार्यवाही सुरू असल्याचं सांगण्यात येत आहे। आज या ठिकाणी आम्ही आमचा बांधव, आमचे सफाई कामगार मित्र, आमचे सहकारी यांच्यावरही काल एक भ्याड हल्ला झाला। हल्ल्याचं कारण काही असो, पण असा एखाद्या शासकीय कर्मचाऱ्याला ऑफिसमध्ये येऊन कार्यालयीन वेळेत मारहाण करणे अतिशय निंदनीय बात आहे आणि हे कुठलाही कर्मचारी खपून घेणार नाही। आम्ही सर्व बांधव कर्मचारी नागरिकांना सेवा देण्याचे काम अतिशय तत्परतेने असते। ठीक आहे, गाव मोठा आहे, कारभार मोठा आहे, एखादी गोष्ट पुढे मागे होऊ शकते किंवा कमी जास्त होऊ शकते, तर नागरिकांनीही त्याला प्रावधान आहे।
शासनाच्या एकंदरीत नियमानुसार जी मारहाण झालेली हा, हा. आहे त्याच्याबद्दल तुमच्या संघटनेची पार्श्वभूमी काय राहील आणि काय मागणी राहील नेमकी पोलिसांकडे असेल किंवा प्रशासनाकडे? येस आम्ही प्रशासनाकडे आणि गृह खात्याकडे पोलीस प्रशासनाकडे ही मागणी करणार आहोत की जर लोकसेवेचं काम आम्ही जर आमच्या मार्फत करत आहोत आणि लोकांनी येऊन आम्हाला जर अशी मारहाण केली तर आम्हाला ही खपून घेणार नाही. आम्ही काम बंद आज आंदोलन करत आहोत आणि नागरिकांनाही आवाहन करत आहोत की मारहाण हा पर्याय नसू शकेल. जोपर्यंत तुमची मागणी मान्य होत नाही तोपर्यंत आंदोलन असंच सुरळीत सुरू राहील की एका दिवसाकरताच आहे? आज प्राथमिक स्तरावरती आम्ही एक दिवसापुरतं आज आमचं निश्चित आहे काम बंद आंदोलन. आज आम्ही पोलीस मुख्यालयाच्या ठिकाणी जाऊन संबंधित जे कोणी मारहाण करणारे व्हिडिओ CCTV फुटेजमध्ये आहे त्यांच्यावरती कारवाई करण्यासाठी आम्ही पोलीस प्रशासनाला आम्ही आज सांगणार आहोत. सध्या मूर्तिजापूर नगर परिषदेत या घटनेवरून संताप व्यक्त केला जात असून आता पोलीस या प्रकरणी काय कारवाई करतात याकडे सर्वांचंच लक्ष लागलंय. आता जोकासू STP या अत्याधुनिक जॅपनीज तंत्रज्ञानाने सुसज्ज क्विक इन्स्टॉलेशन, एनर्जी एफिशियंट, नॉइजलेस ब्लोअर्स, लो मेंटेनन्स या आणि अशा वैशिष्ट्यांनी परिपूर्ण जोकासू STP तंत्रज्ञान प्रकल्प उभारणीपासून ते विक्री पश्चात समाधानकारक सेवा देणारी भारताबरोबरच परदेशात देखील प्रकल्पांची यशस्वी उभारणी करणारी कंपनी डेक्कन वॉटर ट्रीटमेंट प्रायव्हेट लिमिटेड